हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुपाली आणि मी तुम्हाला आज खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. मला माहिती आहे की तुम्ही इंट्रोमध्ये बघितलंच आहे की आज मी एअर शो बघायला गेले होते आणि सध्या तर नाशिकमध्ये त्याचीच चर्चा आहे. 2 दिवस म्हणजे कालचा एक दिवस आणि आजचा एक दिवस. तर कालच्या तुलनेत आज जास्त गर्दी होती तिथे. तर सकाळीच आम्ही 9:30 वाजता घरातून निघालो होतो. खूप अचानक ठरलं ॲक्च्युली. मला तर काहीच माहीत नव्हतं आणि विरांच्या पप्पांनी सकाळी उठून मी विरांशला स्कूलला जाण्यासाठी उठवतो तेव्हाच ते बोलले की त्याला नको उठवू, आपल्याला आज एअर शो बघायला जायचं आहे. तर खरं सांगू ना, मी खूप जास्त इंटरेस्टेड म्हणजे खूप जास्त एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी. नाशिकमधून आम्ही बाहेर पण नाही पडलो तेव्हाच अथांग झोपून गेला होता आणि चल म्हटलं त्याची थोडीशी झोप झाली म्हणजे तो तिथे त्रास देणार नाही. आणि खरं सांगू पूर्ण रस्त्याने बंदोबस्त होता, पूर्ण रस्त्याने पोलीस बंदोबस्त होता. मला वाटलं का मोठे कोणी येणार आहे म्हणजे CM वगैरे येणार, मी असं ऐकलं होतं. पण तिथं गेल्यावर समजलं की CM नाही तर दादा भुसे आणि झिरवाळ हे येणार होते. खूप गर्दी होती. म्हणजे आम्ही समजा 9:30 वाजता गेलो होतो, 12चा शो होता, तरीसुद्धा इतकी गर्दी होती आणि खूप जास्त भन्नाट म्हणजे पार्किंगसाठी सुद्धा जागा नव्हती, इतकी गर्दी होती. पण खरं सांगू ना, इतकं छान बंदोबस्त होता. त्यांनी खूप साऱ्या म्हणजे अक्षरशः खूप प्रत्येक गोष्टीची त्यांनी काळजी घेतली होती. अगदी स्वच्छतेपासून तर सगळी काळजी घेतली होती. आणि मी फक्त गाडी आम्ही पार्क केली, मी फक्त हातामध्ये बाटली आणि एक छाता घेतला होता कारण मला माहिती होतं की ऊन खूप असणार आहे. आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो. अथांग विरांश तर खूप जास्त एक्सायटेड होता कारण त्याला आर्मी फोर्स ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडतात. आणि फायनली आम्ही मध्ये एंट्री केली आणि तिथे खायचे पण स्टॉल लागलेले होते. आता तुम्हाला तर माहिती आहे खायचे स्टॉल म्हणजे लहान मुलांची किती मजा असते. तर विरांशले फायनली मला नेलंच एका स्टॉलवर. तिथून आम्ही ढोकळा आणि पॅटीस घेतले त्याच्यासाठी. मग नंतर त्या दोघांनी सगळं ते फिनिश केलं. आणि हे बघा, सकाळी काहीच गर्दी नव्हती म्हणजे अक्षरशः मला तर वाटलं काय कोणी येणार नाही. पण नंतर जशी हळूहळू गर्दी वाढत गेली ना, तेव्हा समजलं की यार खरंच आजचा शो आहे ना खूप जास्त म्हणजे खास होणार आहे असं. हळूहळू गर्दी वाढत चालली होती. हळूहळू सगळे लोक येत होते. म्हटलं मग अथांगला तोपर्यंत झोपून देऊ, वेळ आहे. पण वरती आहे ना हेलिकॉप्टर फिरलं तेव्हाच थोडंसं सायनिंग आलता. पण तरी पण म्हटलं चला अथांगला थोडंसं झोपून द्यावं. आणि तितक्यात कानावर एक अनाऊन्समेंट झाली, आपल्या पायलटनी आहे ना रनवेवरून आहे ना आता टेकऑफ केला आहे. तर खरं सांगू तो क्षण खूप छान होता. आणि हे बघा ते क्षण म्हणजे डोळ्यात टिपण्यासारखे क्षण आहे ते. नावासारखंच ते सूर्याच्या आजूबाजूला जात होतं कारण सूर्यकिरण आणि सूर्याच्या किरणांसारखं ते सूर्याच्या आजूबाजूला असं किरणांसारखं पडत होतं. इतकं छान आणि इतका प्राऊड मुमेंट होता खरंच. म्हणजे मी जर गेले नसतं मी खूप मोठी गोष्ट मी मिस केली असती असं मला वाटतंय. मी खूप कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला माझ्या पद्धतीने कारण सूर्यही डोक्यावर येत होता, तोंडावर येत होता. आणि मला खरं सांगू मला लिटरली मला काहीच दिसत नव्हतं कारण कॅमेरावरती पकडला होता. त्यात अथांग पण होता आमच्याकडे, तो खूप जास्त शेक होत होता. हा मोमेंट आहे ना स्पेशल आम्ही विरांशसाठी केलो होतो कारण हा मोमेंट मला त्याला आयुष्यभर लक्षात ठेवायला लावायचा होता. म्हणून आम्ही त्याला आहे ना म्हणजे प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी तिथे गेलो होतो खरं सांगायचं गेलं तर. आणि खरं सांगू ना त्याच्यासाठीच नाही तर आमच्यासाठी पण एक आउटस्टँडिंग मुवमेंट होता. तर हा मुवमेंट आमच्या आयुष्यात कधीच घडला नव्हता.
आणि आम्ही लिटरली खुर्च्यांवर उभं राहून हे सगळं बघत होतो. आभाळात हार्ट बनवला होता, आभाळात सूर्याची किरणं दाखवली, आभाळात तिरंगा दाखवला, आभाळात डायमंड बनवून दाखवला, खूप सारे एक्सपेरिमेंट करून दाखवले. आणि हे सगळं म्हणजे इनक्रेडिबल होतं. बोलता येत नाही आणि सांगता येत नाही, इतका छान अनुभव होता हा. आणि हा जो प्लेन आहे हा सिंगल प्लेन होता, जो स्विंग होत होता, लिटरली स्विंग होत होता, उलटा फिरत होता पूर्ण. आणि हाही एक वाव मुमेंट होता. आणि शेवटी एअरफोर्सने सगळ्यांना सलामी देऊन हा शेवटचा एरो दाखवला आणि शेवटी हा कार्यक्रम इथेच संपला. आणि शेवटला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नॅशनल अँथम झालं आणि सगळेजणांनी रिस्पेक्ट दिली, सगळेजण अगदी स्तब्ध उभे होते. आणि योगायोग असा की माझ्या हातात कॅमेरा तसाच होता म्हणून मलाही शूट करता आलं, नाही तर मीही स्तब्धच उभी होते, मलाही काही शूट करता आलं नसतं. आणि ही गर्दी बघा, म्हणजे नाशिकमधूनच नाही तर नाशिकच्या अगदी आजूबाजूला सगळे म्हणजे खूप लांबून लांबून लोक आले होते. कारण मी एका मावशींसोबत बोलले तर त्या अक्षरशः डायरेक्ट धुळ्याहून आल्या होत्या आणि त्यांची मोठी बसच आली होती सगळं हे बघण्यासाठी. आणि खूप प्राऊड फील होत होतं की खरंच. कसं होतं? मस्त. आवडलं तुला? सगळ्यात काय आवडलं? सगळ्यात भारी काय आवडतं ते सांग. सगळ्यात जास्त काय आवडलं? एक ना समोर होते त्याला कट मारून गेला, ते आवडलं. येताना आम्ही जेवणही केलं एका ठिकाणी. आय होप की आजचा शो तुम्हाला आवडला असेल. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉगही आवडला असेल. तर अशा छान छान ब्लॉगसाठी, अशा छान छान व्हिडिओजसाठी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.